मंडळी नमस्कार, सांगोला पॉलिटिक्समध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, जवळा जिल्हा परिषद गटातल्या विविध गावांमध्ये जाऊन आपण इथलं राजकारण नेमकं काय आहे, वातावरण काय हे बघण्याचा प्रयत्न करतोय. विविध राजकीय पक्षांची नेते मंडळी, कार्यकर्ते आपल्याला भेटत आहेत. त्या उमेदवाराच्या भूमिका आपण जाणून घेतोय, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका, त्यांच्या उमेदवारांच्या संदर्भातल्या जाणून घेतोय. राजकीय नेमके गणित काय होतंय, इथं विकास कामाचे दावे केले जातात, नेमकं ती वस्तुस्थिती आहे का, आणि आपल्या उमेदवारासंदर्भातले सकारात्मक मुद्दे काय आहेत हे आपण जाणून घेतोय. विविध पक्षांची मंडळी आपल्यासोबत आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. बरं, कसं आहे वातावरण? वातावरण यश दादाला एक नंबर आहे. बरं, तर जिकडे जाईल तिकडे यश दादा म्हणायला लागले, ते काय भानगड आहे? तर आमचं म्हणजे ह्या भागातलंच ती नेतृत्व असल्यामुळे तरुण नेतृत्व आहे ते. बरं, पण बाकीचे पण उमेदवार चांगले आहेत ना? नाही ती काय माहित नाही त्यांचं मला. जगदीश पाटील आहेत शिवसेनेचे, अतुल पवार आहेत, चांगले आहेत की बाकीचे? काय नाही, संपर्कात नाहीत ती कधी आमच्या. बघितले का तर त्यांना कधी? नाही हो, कधी एवढं जास्त बघितलं, नाही. पण उमेदवार आहेत की मग राव. पण आम्ही यश दादांकडे असल्यामुळे काय बाकी कोणाचं बघायचा विषय नाही, काय बघायचं, दुर्लक्ष करायचं. बरं, आता कसं आहे त्यांच्या कामाचं स्टाईल कशी आहे दादाच्या? दादा कामाची एक नंबर स्टाईल आहे. जनसंपर्क चांगला आहे का? एक नंबर. नवीन आहे म्हणते तो. नवीन आहे पण ती अनुभव आहे ना, अनुभव आहे. आणि आबांचं सुपुत्र आहे, आबा राजकारणात मुरलेलं व्यक्तिमत्व आहे, माजी आमदार आहे, त्यामुळे त्यांना काही अडचण येणार नाही कशात. बरोबर आहे असं वाटतंय तुम्हाला? आता मला सांगा, या भागात जे काय आता दोन उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे अतुल पवार आणि जगदीश पाटील यांनी कामं खूप चांगल्या पद्धतीने सुरू केलेत. तर ह्या कामाचे खूप कौतुक होतोय, गौगव होतोय. तर तुम्हाला काय वाटतं? तसं काय जाणवलं नाही कुठं मला. माहिती केली ती काम नाही म्हणजे नुसतं नारळ फोडलेलं हे मला बघितलंय, पण कामाचं प्रत्यक्षात काम कुठं दिसलं नाही. दिसलं नाही, पण फोटो व्हायरल होते ते नारळ फोडलेलं होते तर डीपी लावले तर नारळ तर फुटते ते गिरव. नारळ फुटते तर पण काम नाही प्रत्यक्षात. काम नाही. नारळ कुठं फुटते नेमकं? दगडावर फुटते ते, नारळ फुटते ते, दगडावर हाणते ते, आणि इकडे रील कडून व्हायरल करते ते. पण माणसं चांगली आहे ती, स्वच्छ चेहरा आहे पलीकडचं. नाही ही पण यश दादांचा एक नंबर चेहरा आहे, नवीन आहे, तरुण आहे. पण आता टीका काय चालू झालेली आहे की घराणेशाहीचा वारसा आहे, ते घराण्याशाही चालू झाल्या असं म्हणते ते. काय भानगड आहे? इथं घराणेशाहीचा विषय नाही, इथं कामावर उमेदवार ठरवला जातो. हे दादा एवढं संपर्कात राहते सगळ्यांना, अजून जातीभेद असला काय नाही, सर्वसामान्यांना सगळ्यांना सांभाळून घेणारा माणूस यश दादा. बरं दादा, तुमचं काय नाव? माझं नाव सागर बादशाह बाबर. सागर बादशाह. तुम्ही शिवसेनेचे काय, शहाजीबापू गटाचे? नाही, दीपक आबाजी. दीपक आबाजी. सगळे दीपक आबाजीच भेटायला लागले त्या भागात. आहे ते दीपक आबांचंच गाव, ग्रामपंचायत आमचे दीपक आबांचे. कसं राहील वातावरण? यश दादाला एक नंबर आहे. एक नंबर राहील. एक नंबर. बरं. का तुम्हाला विचारलं शिवसेने, कारण तुम्ही टिळा लावलाय आणि रोज लावतो. मला वाटलं शिवसेनेच्या. नाही, शिवसेनेचं जगदीश पाटलांचं आमचा पक्षच दीपक आबा आहे. पक्षच दीपक आबा. बाकीच्या उमेदवारांना काय बघितलंय का? नाही, काय ओळख, आपला संपर्कच नाही त्यांच्या संग कधी. संपर्क नाही. बरं. कसं राहील यश दादाचं काम? कसं आहे? गावातून एक नंबर यश दादाला मतदान पडणार. 1 नंबर 100% लीड होणार. हो. बाकीच्यांना काही रिस्पॉन्स मिळेल? नाही, ते काय वाटत. 2 गड्यांना नाही, अजिबात नाही मिळणार. बरं, इथं अतुल पवारांनी उमेदवारी करावी, वातावरण खूप चांगलं आहे अशा भावना आहेत लोकांच्या. तुमची भावना आहे भिडावं इथं म्हणून? नाही, कोणाचे असले तर काय आपल्याला हे नाही. तिथं किती वेळा गावात येते, किती वेळा हे काय 2-3 महिन्यासाठी फक्त मला ते हे नको आहे ना उमेदवार. 5 वर्ष कामं झाली पाहिजेत ना. जिल्हा परिषदवर आता निवडणूक झाल्यानंतर 5 वर्षांनी परत होणार आहे ना. मग ते आता 2 महिन्यासाठी स्टंटिंग घेऊन करणार, हे करणार, कामं करणार, नारळ फोडणार. कामं कुठं आहेत? पोल गेल्या वेळेस एकतपूर गटात नुसते पोल हे केले, दाबले. तिथं डीपी आले का जाऊन तुम्ही एकतपुरातली जरा बाईट घ्या, थोडीशी विचारा तिकडे. काय सांगता, म्हणजे बोगस आहे काय? सगळं बोगस आहे. बरं. आपण फोटो डीपी तर छान दिसते. फोटो डीपी आता येणारच की बघा, जिथे तिथं असतील शेतारी काढणार येणार. पण कनेक्शन दिलं नाही म्हणते ते लोकं. नाही, ते सगळं डीपीला कनेक्शन नाही. अजिबात नाही. मग लाईट म्हणायची का काय, डबं म्हणायचं? पोस्ट डबच म्हणावं लागेल आता. डबं. ओके, डबा येतं. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की आता आपण सर्वांनी युवा नेतृत्व म्हणून यश दादा पाठीमागे थांबलं पाहिजे. कशासाठी पण का? आता आपण बघतोय पाठीमागल्या महिन्यात इथं आमचा पोळवस्तीचा एक रस्ता आहे, तिथं आधी येऊन जगदीश पाटलांनी नारळ फोडला, परत अतुल मामा नारळ फोडला, आणि त्याचं काम आता यश दादा करायला लागले. त्यामुळे असं मोकळं नारळ आता इथं डॉक्टर काम एकानं चालू करून नारळ दोघांनी दुसऱ्यानंच करायचं. नाही सोनार सिद्धीनगर
ज्यांनी नारळ फोडलं ती परत नारळ फोडायपुरतीच तिथं आली, परत आलीच नाही ती. त्यांनी पूर्णच केलं नाही. हा पण हे दादानी नारळ न फोडता काम चालू केलंय. आधी काम करून घ्या, मताचं परत बघू बोललेत ते. मताचा विषय नाही का. हा लोकांची अडचणी होत्या, तिथं जायला येत नव्हतं, लहान मुलं आहे ती शाळेला जाता येत नव्हतं, त्यासाठी त्यांनी आवर्जून ते जे हे केलं. बरं पुढचं नगरचं पण तसंच आहे. काय केलं? ते दोघांनी पण नारळ येऊन फोडलं, पण सोनार सिद्धनगरीत आमच्या गावाच्या बाजूला. बरं काय केलं? तिथं दोघांनी पण नारळ येऊन फोडलं. अतुल मामा डाम देतो, मुरुम देतो म्हणलं, पण अजून काय काम चालू नाही. आजपासून आमचं काम चालू त्यांनी झालं. झालं दुसरा कोण? दुसरं कोण म्हणजे दोघांनी फोडलं म्हणजे नाही, जगदीश पाटील साहेबांनी फोडलेलं ना अतुल मामाने फोडलेलं नारळ. दोघांनी पण फोडलं. आम्ही त्यांच्या दोघांची पण कामं, नारळ त्यांनी फोडलं, कामे आम्ही पूर्ण केलीत यश दादानं. म्हणजे त्यांनी नारळ फोडायचे खटाखट आणि यश दादा कायमस्वरूपी इथं असलं नेतृत्व आहे. इथं आम्हाला जवळ हाकेच्या अंतरावर आहे. आमच्या गावात बारक्या पोराला काटा जरी टोचला तरी आबाळ डोळ्यात तिथं पाणी असतं. एवढं आमचं पहिल्यापासून ऋणान बंद आहे. त्यामुळे आणि कायम गावात आमची ग्रामपंचायत आबाजी असते. त्यामुळे आम्ही ह्यावेळेस वन साईड गावात वन साईड करताय काय? वन साईड नसतंय, पण फाईट असली तरी आम्ही असतोय कायम. वर्चस्व कायम आबाजच राहिलेलं गावात आहे. थांबा तुम्ही असं तुमच्याशी अजून बोलतो. दादा काय नाव? सुनील बाबर. सुनील बाबर. कसं आहे वातावरण? वातावरण चांगलं आहे सध्या यशदादासाठी. यश दादा चांगलं आहे. कसा आहे उमेदवार? यशदादा एक युवा पर्व आहे आणि त्यांच्यासाठी चांगलं राहील. पूर्ण ह्या गटात 4-5 गावात त्यांचं एकदम हे आहे आणि पुढं चौथा गावात सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद मिळेल. चांगलं पण दुसरे पण दोघं चांगले आहेत इकडे. चांगली आहेत असं दिसायला तर चांगले आहेत म्हणजे दिसायला चांगले आहेत, फक्त काय कामासाठी ते चांगले वाटत नाहीत. नाही आहेत की जनसंपर्क दांडगा आहे, नाही सगळ्या नाही गोष्टी कसं कुठं जनसंपर्क आहे, काय त्यांनी केलेलं प्रॉमिस कुठं पूर्ण झालंय किंवा काय केलंय. जमते की हा गर्दी जोरात जमते. गर्दी जमत असते, गर्दीच काय गावातली लोक नसते तिथले. आता आम्ही त्यांचा अर्ज भरायच्या टायमाला बघितलं, सगळे ते त्यांच्या तिकडले एकत्र गटातच माणसं होती बरीच. बर हा आणि हे म्हणला तसं त्यांचं हा ते डीपीचं प्रॉमिस करतात किंवा ते डाम टाकून लाईट देणं, स्ट्रीट लाईट लावणं, ह्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत का आणि ते करता येते का खरं नेमाने? एवढं डीपी एका गावात काय नाही, 5-5, 10-10 डीपीचं जर प्रॉमिस केलं तर तेवढं डीपी त्यांनी कुठं बसवलेत का? आणि बसवलं असेल तर ते 5 वर्षात राहतील का? ह्याचा पण एक प्रश्न आहे. शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना आणि सर्व मतदारांना दिशाभूल करणं त्यात ते पटायत आहेत. बर म्हणजे डीपीची मंजुरी गव्हर्नमेंटची न घेता उगा खाजगी आपले काय खाजगी उगा 2 पोल लावायचं. आणि खाजगी शौक पूर्ण करण्यासाठी आपलं तेच आता कसं आहे, हे 4 दिवसात येऊन 8 दिवस, महिना 2 महिन्यात येऊन ते डीपी पोल बिल उभा करून माणसाची दिशाभूल करून इथून निघून जाणार. आणि त्याला काही पुन्हा 5 वर्षात पुन्हा इकडे येऊन उभं राहायचं नाही त्या दोघांना पण. त्यांना काही नेतृत्व करायचं नाही. आणि दीपक आबा साळुंके ते पूर्ण त्यांना 5 वर्ष काय म्हणा, इथून पुढं कायमचं त्यांना नेतृत्व करायचं आहे. ऐका ठीक आहे, आता तुमची यशदादांचं कौतुक करताय, मान्य आता तुमचा उमेदवार आहे, परंतु उमेदवार म्हणून नाही तर त्यांची शब्दाला जागणारी माणसं आहेत म्हणून. असू द्या ना, परंतु अतुल पवार यांनी जवळा गटातून उमेदवारी करावी, इथूनच उभं राहावं, नाहीतर आम्ही जीव देऊ असं लोक व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले. तर एवढं जीव द्यायला जर त्यांच्यासाठी कार्यकर्ते झटत असेल, तुमचा टिकाव कसं लागेल तिथं? 100% आमचं टिकाव लागेल. त्यांच्या जवळचे जे कोण 4-5 असतील ते म्हणत पण असतील आणि त्यांना त्यांची जर ताकद आजमावायची असेल तर त्यांनी उभं राहावं आणि त्यांची ताकद कळून येईल. जीव देतो म्हणणाऱ्यांचं मतदान पण ह्या गटात आहे का नाही बघायला पाहिजे ना. क्या बात आहे, तुम्ही मरमावर घाव घालायला लागला. जीव देणाऱ्यांचं काय? जीव देतो म्हणणाऱ्यांचं मतदान पण ह्या गटात आहे का नाही बघायला पाहिजे. जवळा गटात म्हणजे बाहेरची येऊन जीव देतो म्हणते ते. जीव देतो कोण पण म्हणेल की बाहेरचं येऊन. त्यांनी ती निर्माण केलं असे वातावरण मला तुम्ही असं काय या जरा पुढं. तुम्ही एक शॉट आणून जाऊ नका मागं. बोला. मी शेतकरी कामगार पक्षाचा कट्टर कार्यकर्ता आहे. शेकअपचं आहे का इथं काय वातावरण? आहे की चांगलं आहे. होय. बरं कसं राहिलं आता, मनोमिलन झाले का चांगले? विधानसभेत झालं होतं. झालंय. बरं हा बरं काय राहिलं वातावरण साधारण? 100% बाबासाहेब. बरं बाबासाहेबांचं. बाबासाहेब हे आघाडी सांगोला विकास आघाडी. नगर परिषदेत भयानक यश मिळालं, आपलं अपयश मिळालं. बापून 15 जागा खेचून आणल्या. तिथं कसं करायचं मग आता? त्या ठिकाणचं वातावरण वेगळं होतं. हा आताचं वातावरण वेगळं आहे. वेगळं आहे. हा बरं आता इथं ऐका, बापू येणार, धडाका लावणार जोरात. बापू काय पहिल्यापासून धडाका लावते ते. दोस्तावर आता तुटून पडणार. नाही, आता मोकळा धडा काही माहिती त्यांचा. आता आम्हाला काय नवीन आहे. मोकळा कुठं आहे? 5,000 आणले ते कुठे? आणले तर कुठं कागदावर आणले तर माहिती. बरं 2019ला आबामुळं तेवढं तर मान्य करा म्हणावं. मग पुढचं बोलू आपण. जर आबान आबांचा जर पाठिंबा होता म्हणून त्यांनी 5,000 कोटी बी आणू शकले आणि त्यांचं सगळं काय व्यवस्थित झालं फक्त आणि फक्त आबांचा पाठिंबा असल्यामुळे. व्यवस्थित झालं सांगा. त्यांचं आयुष्यच व्यवस्थित झालं. त्यांनाच माहिती
माहिती आहे, सगळ्या तालुक्याला माहिती आहे, घर गाडी चिकमोहनाचा बंगला बघा आणि सगळ्या गोष्टी त्यांना जे काही भेटलं ते दीपक आबा साळुंके पाटलांमुळेच भेटलं, पाठिंबा दिला ना 100%. बर आणि हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. बर दीपक आबा पांढऱ्या पायाचे आहेत काय? कोण म्हणलं असं? दीपक आबा पांढऱ्या पायाचा असतं तर तुम्हाला गुलाल सुद्धा लागला नसता 2019च्या इलेक्शनमध्ये. आबांना अर्ज ठेवला असताना तर बापून सांगावं की मी आमदार झालो असतो म्हणून. बर असं झालं असतं. सांगावं की बापून. तुम्हाला माहिती आहे की आमच्यापेक्षा जाणकार तुम्ही, पत्रकार आहे, सगळीकडे फिर म्हणली होती की आबाला तसं? म्हणले की त्यांनी त्यांचा आबाचा वापर फक्त करून घेतला 2019च्या इलेक्शन मध्ये. जी गुलाल पडला, संपत चाललेली जी कडा होती ना तुमची, त्याच्यावर जी गुलाल पडला ती फक्त दीपक आबा साळुंके पाटील हे नाव होतं म्हणून पडलाय. आणि आता जी युती केली बाबासाहेब देशमुख बरोबर, ती युती योग्य आहे, आम्हाला मान्य आहे. कारण ते तसं हे तर नाहीत ना, ते आता पूर्ण साथ देतील त्यांना. कारण ही अगोदरपासून युती होतीच, म्हणजे अगोदरपासून होतीच की, हा. ते मध्ये काही नाराज पक्ष रुजलेला पक्षाचा रुजलेला आहे. शेतकरी कामगार पक्षाची विचारधारा म्हणणार आपला सांगोला तालुका तालुका, आहे. बरोबर आहे. बरोबर आहे ना? तर असा विषय. बरं आता मला सांगा दादा, शेवटचा प्रश्न घेऊ, एकच राऊंड घेऊ, अगदी 10 सेकंदातच सांगायचं. दोघा गाड्यांचा टिकाव लागेल का? जगदीश पाटील आणि अतुल पवारांचा? अजिबात नाही, का लागणार नाही? 100% यंत्रणा मोठे, यंत्रणा शिवसेना इकडं मालकांचं मोठं काम आहे, सगळं अगदी धडाक आहे. सगळ्यात मोठं काम दीपक आबा साळुंके पाटलाचं आहे आणि ते आता त्यांचं नुसतं दिखावगिरी आहे, काम नाही. बरं. तुम्ही अजून सुद्धा वस्तुस्थिती पाहिली तर तुम्हाला त्यांचं नुसती दिखावगिरी दिसल, स्टंट दिसल, त्यातली त्यांची कामं अजिबात चालू नाहीत. जगदीश पाटील हे तर आज तागायत गावात आले पण नाहीत, ह्या 2-3 गावात दिसले पण नाहीत. आणि अतुल पवार जर दिसत असतील तरी त्यांची कामं अजिबात कुठं सुद्धा चालू नाहीत, ती नुसतं दिखावगिरीच आहे सध्या. हे बरोबर आहे का? हे म्हणते ते होय, बरोबर काय आहे. सांगा, कामं चालू आहेत का आजोबा? कुठे नुसती नारळ फोडून जाते ती, पण कामं नाही तीच. बरं, नारळाला काय खर्च येतो तेवढा? कशाला 25-30 रुपये खर्च यायचा? 25-30 रुपये तर भरपूर मग पक्षाचे होते. होय, क्या बात आहे. हा, तुमचं काय म्हणला? नारळच होलसेल मध्ये येतात ठिकाण फोडायच्या हिशोबानं. ठिकाण एकदाच घ्यायची. येताना उमेदवार गाडी फटाकड्यासहित सगळंच घेऊन येतात, नारळाची पोती बिती टाकून. हलग्यावाले आधी गावात येते ते आणि मग नारळ फोडायचं त्याने. नारळ फोडला परत इकडे फिरकायचं ना. शेवटची मशीन नाही, comment. ट्रॅक्टर नाही. खरं आहे का हे म्हणते? हो हो, एकदम अहो, खरं नाही, आहे. असं नाही. नाही नाही, आता तुम्ही असताय का सांगा त्या टायमाला? ते आणते आमच्या डोळ्यासमोर आम्ही आणली, social media हलग्या सुद्धा सोबत आणले त्या. काय सांगायला? हा, नुसतं पोजायला हे करून नारळ फोडून जाते ती. बरं. आणि रस्ता हे आता यशराज ह्याच्यात आजच एक चालू आहे बघा, सोनार सिद्धनगर चालू आहे? 2 रस्ते रोड चालू आहे. त्यांनी पूजा केली, येऊन त्यांनी पूजा केली. बरं. आणि रोड आता आमच्या काम चालू आहे आता सध्या सद्यस्थितीला. ठिकाणी चालू आहे. तुमचं काय शेवटचे कमेंट सांगा. काय राहिलं वातावरण? शेकाप इथं ताकद देणार का? 100% बर, कशी देणार? कशी ताकद देणार? मतातनं साथ देणार आम्ही. मतातनं साथ देणार. 100% देणार. लाल बावटा लाल जिंदाबाद. ओके, तुमचं काय नाव? अभिजित बस अशोक शेवटचं बाबुराव. सांगा काय हा. शेवटचं काय राहिलं? तुझं मत काय सांगा आता? एक एका नंबर, मिनिटात यश सांगा. दादा एक नंबर, म्हणजे बर. फुल आम्ही सहकार्य करणार दोघं आहे. तगडे ते टिकावं लागेल काय? काय आमच्या पुढे कोण सुद्धा तगड नाही. तुमच्या पुढे कोणच नाही. हा. ओके, तर मंडळी आले गावातली ही सगळी मंडळी होते. पुढचे उमेदवार तगडे जरी असले तर इथं जी बोगस कामं झालेली आहेत जवळा गटातली, एक ठेकेदार आणि दुसरा एका व्यक्तीकडून, तर या बोगस कामांवर ही सगळी मंडळी चिडून आहेत. या मंडळींनी ज्यांनी विकास कामांच्या व्हिडिओ व्हायरल केले तर त्यांनी फक्त नारळ फोडले, मात्र त्यांच्या मागे विकास कामंही यशराजे साळुंके पाटलांनी पूर्ण केलेत असा त्यांचा दावा आहे. वस्तुस्थिती काय आपण अजून फिरून पाहता येईल. आपण इथंच थांबूया. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.